ब्रह्मांड ब्रह्मांड सर्व काही आहे। ब्रह्मांडामध्ये सर्व जागा आणि अवकाशात समाविष्ट असलेले सर्व पदार्थ आणि ऊर्जा समाविष्ट आहे। यात स्वतःचा वेळ देखील समाविष्ट आहे आणि अर्थातच त्यात तुमचा देखील समावेश आहे। नमस्कार, या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मांड म्हणजे काय, विश्व किती जुने आहे, हे विश्व कशापासून बनले आहे, कालांतराने या विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलला आहे, याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। प्राचीन काळापासून मानव खगोलीय पिंडांकडे मोठ्या आश्चर्याने पाहत आला आहे। खगोलीय क्षेत्राशी संबंधित ज्ञानाच्या अनुपस्थित मानवाने सूर्य, चंद्र आणि इतर ग्रहांची देवता म्हणून पूजा केली, पण आकाशात फिरणाऱ्या या पिंडांच्या नियमित गतीची माहिती मिळताच मानवाने ही गती वेळ मोजण्यासाठी वापरण्यास सुरुवात केली आणि या गतीलाच मानवाने आपल्या दिनदर्शिकेचा आधार बनवला। निरभ्र आकाशात तुम्हाला असंख्य तारे दिसतात। जरी हे तारे प्रकाशाच्या लहान बिंदूंसारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात ते प्रचंड गोलाकार मोठे पिंड आहेत, जे प्रचंड प्रमाणात प्रकाश आणि उष्णता उत्सर्जित करतात। हे तारे लहान दिसतात कारण ते आपल्यापासून लाखो किलोमीटर दूर आहेत। त्यामुळे खगोलशास्त्रज्ञ या ताऱ्यांचे अंतर किलोमीटर ऐवजी प्रकाश वर्षामध्ये मोजतात। प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाने एका वर्षात पार केलेले अंतर। हे अंतर अंदाजे 90 ट्रिलियन किलोमीटर आहे। सूर्यापासून सर्वात जवळचा तारा प्रॉक्सिमा सेंटॉरी फक्त 4 प्रकाश वर्ष दूर आहे। डॅन्यूब नावाचा एक दूरचा तारा 650 प्रकाश वर्षाच्या अंतरावर आहे। काही ताऱ्यांचा आकार इतर ताऱ्यांपेक्षा खूप मोठा असतो। काही तारे खूप तेजस्वी असतात, भरपूर प्रकाश उत्सर्जित करतात। हे तारे आपल्याला तेजस्वी दिसतात कारण ते इतर ताऱ्यांपेक्षा आपल्या खूप जवळ आहेत। ताऱ्यांमधून निघणारा प्रकाश बहुरंगी असतो। लाल रंगाच्या ताऱ्यांचे तापमान निळ्या आणि पांढऱ्या ताऱ्यांपेक्षा खूप कमी असते। सूर्य हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा तारा आहे। त्यातून पिवळा प्रकाश पडतो। त्याच्या सानिध्यामुळे तो आपल्याला मोठा दिसतो, परंतु इतर काही ताऱ्यांच्या तुलनेने तो प्रत्यक्षात खूप लहान आणि कमी तेजस्वी तारा आहे। तारे एकमेकांपासून खूप दूर असले तरी ते काही विशिष्ट गटांमध्ये विभागलेले आहेत। ताऱ्यांच्या या गटांना आकाशगंगा म्हणतात। आपला सूर्य हा आकाशगंगा बनवणाऱ्या असंख्य ताऱ्यांपैकी एक आहे। आकाशगंगेचा काही भाग आपल्याला आकाशात पसरलेल्या धुसर पट्ट्यांसारखा दिसतो। आकाशगंगेतील तारे लहान गटांमध्ये विभागले गेले आहेत। या गटांना नक्षत्र असे म्हणतात। नक्षत्र त्यांच्या संरचनेच्या आधारे ओळखले जातात। ओरियन नावाच्या उजळ नक्षत्राचा उपयोग इतर कमी तेजस्वी नक्षत्र आणि तारे ओळखण्यासाठी केला जातो। आपली आकाशगंगा खूप विशालकाय आहे। आपल्या आकाशगंगेच्या शेजारची अँड्रोमेडा आकाशगंगा इतकी दूर आहे की प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणाऱ्या यानाने पोहोचण्यासाठी 20 लाख वर्ष लागतील। आपली आकाशगंगा विविध आकार आणि आकारांच्या हजारो लाखो आकाशगंगांपैकी एक आहे। ब्रह्मांडात ताऱ्यांव्यतिरिक्त अवकाशात द्रावण आणि वायूंनी बनलेले अनेक ढग देखील आहेत, ज्यांना तेजोमेघ असे म्हणतात। हे ब्रह्मांड आकाशगंगा, तेजोमेघ आणि त्यांच्यामधील रिकाम्या जागेपासून बनलेले आहे। आपले ब्रह्मांड किती मोठे आहे हे आपल्याला माहीत नाही, पण हे निश्चित आहे की सर्व आकाशगंगा अतिशय वेगाने एकमेकांपासून दूर जात आहेत। अशा रीतीने हे ब्रह्मांड फुलणाऱ्या फुग्यासारखे विस्तारत आहे।
विश्वाची निर्मिती 10 ते 20 अब्ज वर्षापूर्वी झाली. तारे आणि ग्रहांची निर्मिती हळूहळू झाली. तारे लाखो वर्ष उष्णता प्रकाश विसर्जित करतात, ज्यामुळे ते हळूहळू कमकुवत होतात आणि शेवटी ते नष्ट होतात. या काळात वायू आणि ढगांपासून इतर तारे तयार होत राहतात. अशी निरंतर प्रक्रिया आहे. पृथ्वी आणि चंद्र हे विश्वाचे भाग आहेत, जसे इतर ग्रह आणि त्यांचे अनेक चंद्र आहेत. लघुग्रह आणि धूमकेतूंसोबतच ग्रह सूर्याभोवती फिरतात. आकाशगंगेतील शेकडो अब्जावधी ताऱ्यांपैकी सूर्य हा एक आहे आणि यापैकी बहुतेक ताऱ्यांचे स्वतःचे ग्रह आहेत, ज्यांना एक्सोप्लॅनेट म्हणून ओळखले जाते. आकाशगंगा ही निरीक्षण करण्यायोग्य विश्वातील अब्जावधी आकाशगंगापैकी एक आहे. त्या सर्व आपल्या स्वतःसह त्यांच्या केंद्रावर अतिमॅसिव्ह कृष्ण विवरे आहेत असे मानले जाते. सर्व आकाशगंगांमधील सर्व तारे आणि इतर सर्व सामग्री ज्याचे खगोलशास्त्रज्ञ निरीक्षण करू देखील शकत नाही, हे सर्व ब्रह्मांडाचे भाग आहेत. विश्व सुमारे 13 ते 14 अब्ज वर्ष जुने असल्याचे दिसते. सर्वात जुने ताऱ्यांचे वय आणि विश्वाचा विस्तार किती वेगाने होतो याचे मोजमाप करून शास्त्रज्ञ त्या संख्येवर पोहोचले आहेत. त्यांनी आकाशगंगांच्या प्रकाशातील डॉपलर शिफ्टचे निरीक्षण करून विस्तार देखील मोजला. आकाशगंगा जितक्या दूर आहेत तितक्याच वेगाने ते दूर जात आहेत. गुरुत्वाकर्षणामुळे आकाशगंगांची गती एकमेकांपासून कमी होईल अशी अपेक्षा होती, परंतु त्याऐवजी ते वेगवान होत आहेत. आकाशगंगांचा वेग आणि त्यांचे आपल्यापासूनचे अंतर मोजून शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की जर आपण खूप मागे जाऊ शकलो तर आकाशगंगा तयार होण्यास किंवा ताऱ्यांनी हायड्रोजनचे हेलियम मध्ये मिश्रण सुरू करण्यापूर्वी गोष्टी एकमेकांच्या इतक्या जवळ आणि गरम होत्या की अणु तयार होऊ शकत नव्हते. विश्व हे एक गडद रिकामी जागी होते आणि त्यात एक स्फोट झाला ज्यातून सर्व पदार्थ बाहेर पडले आणि हे विश्व अस्तित्वात नव्हते. कालांतराने विश्वाचा विस्तार होत असताना अवकाशाचा एका बिंदूपासून विशाल विश्वापर्यंत विस्तार झाला. विश्वामध्ये सर्व ऊर्जा आणि पदार्थ आहेत. विश्वातील बहुतेक निरीक्षण करण्यायोग्य पदार्थ हायड्रोजनच्या वैयक्तिक अणूंचे रूप धारण करतात, जो सर्वात सोपा अणु घटक आहे, जो फक्त प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन पासून बनलेला आहे. जर अणूमध्ये न्यूट्रॉन देखील असेल तर त्याला ड्यूटेरियम म्हणतात. इलेक्ट्रॉन सामायिक करणारे 2 किंवा अधिक अणू एक रेणू आहे. अनेक ट्रिलियन अणू एकत्र एक धूळकण आहे. काही टन कार्बन, सिलिका, ऑक्सिजन, बर्फ आणि काही धातू एकत्र केले तर असे लघुग्रह आहेत. हायड्रोजन आणि हेलियमचे 3,33,000 पृथ्वीचे वस्तुमान एकत्र केले तर सूर्यासारखा तारा आहे. विश्वामध्ये पदार्थ आणि ऊर्जेचा एक समूह आहे जो आपण प्रत्यक्षात पाहू शकत नाही. सर्व तारे, ग्रह, धूमकेतू, समुद्री ऑटर्स, कृष्णविवर आणि शेणाचे बिटल एकत्रितपणे विश्वातील 5% पेक्षा कमी सामग्रीचे प्रतिनिधित्व करतात. उर्वरित सुमारे 27% गडद पदार्थ आहे, 68% गडद ऊर्जा आहे. ब्रह्मांड जसे आपण समजतो की गडद पदार्थ, गडद ऊर्जा अस्तित्वात नसेल तर ते कार्य करणार नाही आणि त्यांना गडद असे लेबल केले आहे कारण शास्त्रज्ञ त्याचे थेट निरीक्षण करू शकत नाही. विश्व काय आहे, ते कसे कार्य करते आणि ते किती विशाल आहे याची मानवी समज युगायुगाने बदलली आहे. अगणित जीवन काळापर्यंत मानवाकडे विश्व समजून घेण्याचे कोणतेही साधन नव्हते. आपल्या दूरच्या पूर्वजांनी त्याऐवजी प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती स्पष्ट करण्यासाठी पौराणिक कथांवर विसंबून राहिले, कारण पूर्वजांनी स्वतःचा शोध लावला होता.
पुराण कथा वास्तविकतेच्या स्वरूपापेक्षा मानवीय चिंता, आशा, आकांक्षा किंवा भीती प्रतिबिंबित करतात. कित्येक शतकापूर्वी मानवाने ज्ञानाच्या शोधासाठी गणित, लेखन आणि नवीन शोध तत्त्वे लागू करण्यास सुरुवात केली. ती तत्त्वे कालांतराने परिष्कृत करण्यात आले. विज्ञान साधने विश्वाच्या स्वरूपाविषयी इशारे प्रकट करतात. जेव्हा काही हजारो वर्षापूर्वी लोकांनी गोष्टींचे स्वरूप तपासण्यासाठी सुरुवात केली, तेव्हा वैज्ञानिक हा शब्द अस्तित्वात नव्हता. संशोधकांना काही काळासाठी नैसर्गिक तत्वज्ञानी म्हटले जात असे. तेव्हापासून विश्वाबद्दलचे आपले ज्ञान वारंवार पुढे जात आहे. केवळ 1 शतकापूर्वी खगोलशास्त्रज्ञांनी प्रथम आपल्या स्वतः पलीकडील असलेल्या आकाशगंगेचे निरीक्षण केले आणि मानवाने इतर जगाकडे अंतराळयान पाठवण्यास सुरुवात केल्यापासून केवळ अर्धशतक उलटले आहे. मानवाने इतर जगाकडे अंतराळयानाने पाठवण्यास सुरुवात केली. मानवी जीवनकाळात अंतराळ संशोधकांनी बाह्य सौरमंडळाचा प्रवास केला आहे आणि 4 महाकाय ब्रह्मोत्तम ग्रह आणि त्यांच्या अगणित चंद्रांचा पहिल्या जवळच्या प्रतिमा पाठवल्या आहेत. मंगळाच्या पृष्ठभागावर प्रथमच रोहचाक मानवाने कायमस्वरूपी क्रूड पृथ्वीभोवती फिरणारे अंतराळ स्थानक मानवाने बांधले. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवलं आहे. मोठ्या अंतराळ दुर्बिणीने अधिक दूरच्या भागांची पूर्वीपेक्षा जास्त दृश्य दिले आहे. 21व्या शतकाच्या सुरुवातीस खगोलशास्त्रज्ञांनी इतर ताऱ्यांभोवती हजारो तारे शोधले. प्रथमच गुरुत्वीय लहरी शोधल्या आणि कृष्णविवराची पहिली प्रतिमा तयार केली. ब्रह्मांड सुमारे 14 अब्ज वर्ष जुने आहे. आपली सूर्यमाला 4 ते 5 वर्ष अब्ज जुनी आहे. पृथ्वीवरील जीवन कदाचित 3 ते 4 अब्ज वर्षापासून अस्तित्वात आहे आणि त्यात मानव फक्त काही लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. अशा प्रकारे ब्रह्मांडाविषयी ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या मनसोक्त यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.